शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज ही राज्याच्या विविध भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काल ही राज्याच्या विविध भागामध्ये मुसळधार जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका. चला तर पाहूया आज राज्याच्या कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज ही राज्याच्या विविध भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज राज्याच्या सावंतवाडी, निपाणी, बेळगाव, गोकाक या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस पडू शकतो. फोंडा, कोल्हापूर, कोडोली, इस्लामपूर, कराड, चिपळूण, सातारा, प्रतापगड, वाई या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोडोली, कामशेत, खोपोली, कामशेत, जुन्नर, गारगाव, संगमनेर, इगतपुरी, सिन्नर, निफाड या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. श्रीरामपूर, राहुरी, गोरेगाव, अहमदनगर, आकुर्टी, तसेच कडा, शिरूर, राळेगाव, श्रीगोंदा, दौंड, कर्जत, करमाळा, परांडा, बारामती, इंदापूर, कुर्डुवाडी या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. फलटण, अकलूज इत्यादी ठिकाणी सुद्धा दुपारून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पिलीव, पंढरपूर, वडूज, मायनी, सांगोले, विटा या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दुपारनंतर वातावरणात बदल होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तासगाव, जत, सांगली, कुरुंदवाड या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण, तसेच तुळजापूर, वैराग, उस्मानाबाद, बार्शी या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दुपारनंतर स्थानिक भागात वातावरण तयार होऊन चौसाळा, बीड जिल्ह्यात केज या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस शक्यता वर्तवली आहे. काल बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, तसेच सोलापूर जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस झाला. शेतकरी मित्रांनो, तिकडे जळगाव, यावल, चोपडा, चावडा, मलकापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच जळगाव, जामोद, खामगाव या ठिकाणी मुसळधार येलो अलर्ट जारी करण्यात आहे. पातूर, चिखली, बुलढाणा या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आहे. लोणार या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट आहे. तसेच पूर्णा, देगलूर, निजामाबाद या ठिकाणी हलका पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. तसेच आदिलाबाद या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच लातूर, औसा, शिरूर, आनंदपान, निळंगा या ठिकाणी सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन हलका पाऊस पडण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे. इकडे बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ घोंगावत असल्यामुळे राज्याच्या वातावरणावर फार चांगला परिणाम पाऊस घेऊन येत आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.